मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये काय फरक आहे तो आज आपण पाहूया. सेव्हिंग म्हणजे तुमच्या जो काही इन्कम आहे त्याच्यातून ठराविक रक्कम बाजूला काढणे आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे जी तुम्ही रक्कम बाजूला काढताय सेव्हिंग म्हणून ती योग्य ठिकाणी गुंतवणे. उदाहरणार्थ, मी जर 5,000 रुपये माझ्या इन्कम मधून बाजूला काढून ठेवले तर ते होते सेव्हिंग. आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे तेच 5,000 रुपये मी जर योग्य ठिकाणी गुंतवले तर त्या गोष्टीला म्हणतात इन्व्हेस्टिंग. समजा आता हे माझ्याकडे 500 रुपये आहेत. हे 500 रुपये मी माझ्या घर खर्चातून किंवा माझे जे काही एक्सपेन्सेस आहेत त्याच्यातून माझ्या सेव्हिंग अकाउंटला जर टाकले तर ती झाली सेव्हिंग. आणि तेच 500 रुपये मी माझ्या सेव्हिंग अकाउंट मधून माझ्या इन्व्हेस्टिंग अकाउंट मध्ये, उदाहरणार्थ सिप मध्ये, म्युच्युअल फंड मध्ये जर ते दर महिना इन्व्हेस्ट केले तर ती झाली इन्व्हेस्टमेंट. मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं की आपण सेव्हिंगलाच इन्व्हेस्टमेंट असं समजतो, पण सेव्हिंग म्हणजे तुमचे जे 500 रुपये आहे ते एका वर्षानंतर त्याचे अमाऊंट जी आहे 500 ची 500च राहते किंवा 504 505 रुपये ते तुमच्या अकाउंटला दिसून येतात. पण जर तेच 500 रुपये तुम्ही दर महिना तुमच्या इन्व्हेस्टिंग अकाउंटला टाकले तर साधारण त्याचे 12×5 = 60 म्हणजे 6,000 रुपये जमा होतील आणि वार्षिक व्याजदर त्याला कमीत कमी 10 ते 12% मिळतो. म्हणजे 6,000ला 10% जरी पकडले तरी 6,600 रुपये हे तुमच्या अकाउंटला वर्षाच्या शेवटी दिसतील. तोच फरक 6,000 जे आहेत 6,006 किंवा 6,010 रुपये वर्षाअखेरीस तुमच्या सेव्हिंग अकाउंटला आणि तेच 6,000 रुपये वर्षाअखेरीस तुमच्या इन्व्हेस्टिंग अकाउंटला 6,600 ते 6,700 रुपये दिसू शकतात. हाच फरक आहे मित्रांनो सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट मध्ये. तुम्हाला तुमच्या पैशाला जर कामाला लावायचं असेल तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट शिकली पाहिजे, इन्व्हेस्टिंग शिकली पाहिजे. आणि जर तुम्हाला इन्व्हेस्टिंग शिकायचे असेल तर कृपया खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि तुमच्या पैशाला कामाला लावा. धन्यवाद.